हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत अंडा करी। तर त्यासाठी मी खिसलेला खोबरा घेतलेला आहे, कोथिंबीर, लसूण, कांदा, अद्रक बारीक खिसून घेतलेली आहे, डाळ पण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि टोमॅटो। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, लसूण, खिसलेला अद्रक आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून बारीक करून घेऊया। तर बघा आपला मसाला बारीक झालेला आहे, पाहू शकता। अशा प्रकारे बारीक करून घ्या। त्यानंतर याच भांड्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया। बघा कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे बारीक झालेला आहे। तर चला त्यासाठी आपण मसाले पाहून घेऊया। काळे तिखट आहे, गरम मसाला आहे, मिरची पावडर, नमक आणि हळद। अंडे उकडले आहेत, तर आपण त्याला सोलून घेऊया। सर्व अंडी सोलून झालेले आहेत। थोडेसे तेल ओतून आपण अंडी फ्राय करून घेऊ। त्याच्यामध्ये थोडंसं नमक, थोडासा काळा मसाला आणि गरम मसाला टाकून फ्राय करू। तर ही फ्राय झालेले अंडे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। याच कढईमध्ये तेल ओतून हा बारीक केलेला मसाला टाकून घेऊ। तर हा मसाला चांगला परतला आहे, त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो बारीक केलेले टाकून घ्या। हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्या। नंतर घेतलेले सर्व मसाले टाकून घेऊया। नंतर फ्राय केलेले अंडे या मसाल्यामध्ये सोडून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी ओतून थोड्या वेळ शिजवून घेऊ। मसाला सगळा मिक्स करून घेऊ। नंतर पाणी ओतून घेऊया। 10 मिनिटं झाली आहेत, तर पाहू शकता आपली अंडा करी कशी झाली आहे। पाहू शकता तुम्ही कसले एकदम मस्त मसालेदार आपली अंडा कढी रेडी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।